तर फायनली गणपती आमचा बसलेला आहे, घरचा गणपती. पाय वगैरे पडलो मी, फ्रेश पण झालो. आणि आता आम्ही हारळे आणा जाऊ. हारळे म्हणजे दुर्वा. तर दुर्वाच आणून जाणार रानामध्ये. दुर्वा आणून मग नंतर मग आरती करू आणि मग प्रसाद वगैरे खाऊ. तर आता आम्ही निघालेलो आहे. घरात आम्ही गणपती बसवला. आता हारळे आणत चाललो आहे. रानामध्येच थोडंसं बाजूलाच. हारळे म्हणजे आपलं दुर्वाच आहे. तर आता ते शोधून शोधून घ्यावं लागेल, कारण गवतासारखे दिसतात ना पूर्ण, ते कळत नाही लगेच. ते बघा हे भात उगून आले, एवढं झालं. ते कधी पण काढायला येईल, दिवाळीपर्यंत हे काढायला येईल डायरेक्ट. तर सरळ आता आम्ही ह्या रस्त्याने पुढे चाललो आहे. पुढे जाऊन थोडंसं शोधत आम्ही बघू हारळे कुठे भेटत आहेत. ॲक्च्युली रात्री यायला भरपूर उशीर झाला. आम्ही रात्री लेट निघालो, कारण ट्रॅफिक होती म्हणून आम्ही लेट निघत होतो, की जेणेकरून ट्रॅफिक नावं भेटावी. पण आम्ही जेव्हा निघालो तरी पण ट्रॅफिक भेटली. आणि एवढं ट्रॅफिकमुळे ना आम्ही टायमावरती पोहोचलो नाही मग इथे. तरी मग वडिलांना थोडंसं म्हणजे आगमनाला आलेच होते, मग तो थोडं थांबवून मग आम्ही एकत्र झालो. मग हा बघ आहे ओढा आहे, वरतून धबधबा आहे, त्याचंच पाणी येतं. बघा रस्ता तुटलेला आहे. रस्ता पूर्ण तुटला आहे, खचला रस्ता. इकडे पण खचलाय थोडा आणि इकडे पण खचलाय. हे कोंबड्यांचं घरटं आहे, मोठंसं घर बांधलं कोंबड्या आतमध्ये. इकडून सगळं आपल्याला शोधत जायचं आहे. चिखल झालाय पायाला खाली. इकडे आमचं खाली तिकडे शेत आहे बोरमाळमध्ये, ते बोरमाळ बोलतात त्याला. तर तिथे शेत आहे. तिथं काय केलंय बोरमाळमध्ये आज? भुईमुगच केलंय. कोंबड्या तर नाही तर एवढं काय, थोड्याफारच कोंबड्या आहेत. इकडून मागून वाट आहे. वाटणं एक खड्डा खांदून ठेवला वाटतं कसला तरी. शेणखत. ओके, शेणखतासाठी खड्डा खांदून ठेवलेला आहे. काय भात किती मस्त वाटतंय. एक नंबर वाटतंय ना इथे. भात असं हलतंय ना वाऱ्याने, जरा मस्त एकदम बघायला भारी वाटतंय. कळतं कसं ते गवतच बारीक आहे ना ते, बारीक गवतच आहे बघा. असं हे नॉर्मल गवत ते मोठं आहे. इकडे निघूया, चिखल झालाय. वाढला ना बरोबर सापडते. शोधतात हळूहळू एक. चला आपण हळूहळू अजून पुढे निघत जाऊया शोधत. मला तर नाही समजणार काय, त्यामुळे आपण आपलं बघायचं. आपण दिवाळीमध्ये येऊया रिटर्न, जेव्हा हे भात काढायला येतील ना तेव्हा भात काढण्याचा आपण व्हिडिओ बनवूया. आणि मस्त वाटतं. इकडे एक धबधबा आहे त्या साईडला. कुठलं? हे नाचणं आहे. ओके, नाचण्याची पानं जरा जाड आहेत वाटतं का ना. हां, हे नाचणं आहे. कळालंच नाही मला वाटलं ते हे पण भातच आहे. भात ते वरती होतं का ना.
ह्याच्यात काय फरक त्याचं हे कळतंय. वरती आले तर नाही जर मोहर आहे वाटतं छोटा छोटा दिसतोय. पाऊस पडला का नाही कालपासून इकडं? ओके. मुंबईला पण नाही एवढा पाऊस, फक्त 2 दिवस होता मध्ये, नंतर तर नाही पाऊस. इकडे पण बारीक बारीक पाऊस आहे. आता थोडंसं पाऊस चालू झाला त्याचा. हा बघा असं बारीक बारीक पाऊस येतो कंटिन्यू. गणपती सीझनमध्ये येतोच का ना पाऊस. काय वातावरण वाटते बाजूला. तिकडे एक आमच्या घराच्या त्या साईडला एक धबधबा आहे, तिकडे पुढे त्या साईडला. तिथे काय धबधबाचं नाव ना त्या? पाबळाचं ना, पाबळाचा धबधबा. कशामुळं? हा उंबी म्हणजे किड लागला असेल ना. हां हां. भुईमुग बघा लाल लाल झाला पूर्ण, त्यामुळे ते मरायला आला भुईमुग. मग भुईमुग काढणार कधी? हे पण दिपोळीत, मग तोपर्यंत मरून जाईल पूर्णच. आम्ही अजून थोडंसं पुढे आलो, तिथे थोडं सापडलं. आता अजून हळूहळू पुढे पुढे सरकत शोधतोय. कुठे लागली डुकरं? हां हां. हे बघा कसं बुजगावं लावून ठेवलेत, कारण ते डुकरं भरपूर येतात इकडे, त्यामुळे बुजगावं लावलं. ते डुकरं पूर्ण भुईमुग खराब करून टाकतात. केला कोणीचा खराब? हे आमचं गाव आहे, कसं राहणं एकदम हिरवगार वाटतंय. भुईमुग काढून बघूया. नाही लागलं ना? सुरुवात झाले शेंगा लागायला. इथं आता इथंच फोडते खाता ना याला, ह्याच्यात जाता. हे आपण तिथं भुईमुग काढला थोडासा. शेंगा इथं 2-3 शेंगा थोड्याशा आपण धुवूया. धुवून मग खाऊया. हे काहीच नाही, एकदम 2-3 शेंगा आहेत. 1 2 3 बामन. चार शेंगा भेटल्या. ह्या 4 शेंगा भेटल्यात. हे काय बामण बोलतो याला, छोटंसं एकदम. ते डायरेक्टच खातो आम्ही, त्याला का फोडायची करणार. हे पण आता नाजूक होतं. माती सकट खाल्लं तरी काय प्रॉब्लेम नाही. गोड गोड लागते एकदम. तर आमच्या हराळी घेऊन झालेल्या आहेत, तर आम्ही निघतो आता घरच्या साईडलाच. त्याला आता बांधू प्रॉपर थोडंसं, कारण छोटे छोटे आहेत ना, तर त्याला प्रॉपर बांधून मग तिथून डायरेक्ट मग बांधून झालं की मग देवारात ठेवू गणपतीच्या बाजूला. चला मग आपण डायरेक्ट आता आपल्या घराच्या इथेच भेटूया.
हे असं वाहून 2 पेंड्या बनवल्या ना छोट्या छोट्या. हे बघा हे असं बघू दाखवा. हे विसरलो होते मी. हे बघा हे असं बनवलंय. असे 2 हरळ. आता हे आत्ता झालं ना तर संध्याकाळी पण अजून एक आणणार ना 4-5 वाजता. 4-5 वाजता परत नवीन आणून परत बनवणार. भेटलं तर की चांगलं भेटताना का आता हिरवं आहे पण जास्त नाही म्हणतो. शोधा लागतं लय. त्यांना काय काम हो. मला काय कामच नाही. आरावी घालायचं तर काम करायचं आहे. कशाचं काम करतोय सकाळपासून. हे हरळ रेडी झाले. आता आरती करून घेऊ आणि मग संध्याकाळी मोदक ना. आमच्या गणपतीचं रूम. 5-4 वाजता गरम करते आता. एक त्या हाताला नाही की हाताला. चांगलं लागत असं. अंग घेतो ते तेवढं नाही केलं अंग. यांना बाहेर झोपतात ना आरती करून. त्याच्यातली आता लावताय का. त्याच्यातलेच लावा ना. पहिले जुने लावा. झाले आरतीच चाललंय सगळं. पाणी देऊ का. पुढे आल्यावर ते कितीला निघाला. 2 तास पूर्ण गेले. 2 सकाळी निघाला होता ना. कापूर 1-2 ह्याच्यात ठेव. नाही ते गेलं काय गेलं. 2-3 ला निघाला. 2 ते 12 तास झाले. पप्पा या. गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराचे. कंठी झळके माळ मुक्त फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाकाची पात्र तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटे तुम. फिरव सगळं. आता द्या. पाय पडून. हा प्रसाद आणलाय मिरच्या काढतील ठसा. हे पलीकडचं ठेवलं याच्यात. इथंच टाकी चंदन मिरची आरती नंतर खा. पावसात दिवस जा बा. धर तुला. दादाला शशिकांत कुठे. तर फायनली आमचं गणपतीचं आगमन झालेलं आहे. सजावट झाली सर्व. गणपतीला बसवला आणि हराळी पण घेऊन आलो. हराळी वगैरे आणली. आरती केली. प्रसाद खाल्ला. आता थोडं निवांत होऊया कारण कालपासून भरपूर थकलेलो आहे. आणि बघूया जर आमचा सार्वजनिक गणपती जर आणायला गेले म्हणजे जाणार आहेत आणायला तर मला टाईम भेटला तर मी पण जाणार आहे. बघूया ट्राय करूया. तर हा व्हिडिओ पण आता इथे स्टॉप करूया. भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि असंच जर तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. शेअर करा. सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.